पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अहो तुम्ही जरा शांत बसा हो। फोन दे मला। अहो तो फोन द्या इकडे। राघव करेल ना फोन। तुम्ही सुद्धा त्याची अवस्था समजून घ्या ना। असा सारखा आपण त्याला फोन करत राहिलो ना तर मी राघवला फोन करत नाहीये, आनंदीच्या आबांना फोन करतोय। म्हणजे त्यांच्याशी काही बोलणं झालं असेल, त्यांना काही कळलं असेल तर त्यांच्याकडून काही माहिती मिळते का बघतो। अहो त्यांना नका काळजीत टाकू। त्यांना काही माहित नसेल तर उगीच त्यांना त्रास होईल हो। त्यात ते तिथे गावाला राहतात, ते तिथून काही करू सुद्धा शकणार नाहीत। उगीच त्यांचं टेन्शन वाढेल हो। त्यांना काही माहिती नाहीये, त्यांना नका फोन करू। अहो तुम्ही नका हट्ट करू हो असा। मालती अगं मूर्ख आहे का मी? मी काय त्यांना आनंदी कुठे असं काही विचारणार नाहीये। त्यांच्या तब्येतीची चौकशी करणार आहे आणि समोरून काही माहिती मिळते का बघतो मग मी। हॅलो हॅलो, आबा कसे आहात तुम्ही? कोण बोलतंय? मी पुरुषोत्तम पाटकर, रमाचा बाबा। पाटकर साहेब तुम्ही? माफ करा, तुमचा नंबर नव्हता माझ्याकडे म्हणून ओळखलं नाही मी। ठीक आहे हो। बाकी कसे आहात तुम्ही? मी बरा आहे, पण तिकडे सगळं ठीक आहे ना? म्हणजे तुम्ही हा आता अचानक फोन केला म्हणून विचारतो। हो सगळं ठीक आहे इकडे, पण तुम्ही असं का बोललात? काय झालंय ते काही कळत नाही हो। 1-1.5 महिना झालाय ना आनंदीशी नीट बोलणं ना राघवरावांशी। माझी आनंदी म्हणजे अशी नव्हती हो कधी। आता तिला कामाचा व्याप आहे म्हणा, पण पूर्वी दिवसातनं एक फोन असायचा तिचा। आता तर कित्येक दिवस फोन करत नाहीये, आणि फोन केला तर नीट बोलणं होत नाही। सारखी कामात असते, घाईत असते ती, म्हणून विचारलं। आणि आता तर तिचा फोन बंद आहे। बबनला फोन लावला तर तो सांगतो की आनंदी बरी आहे म्हणून, पण त्या पलीकडे कोणीच काही सांगत नाही हो। म्हणून म्हणतो तिकडे सगळं ठीक आहे ना? हो 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 सगळं ठीक आहे, सगळं ठीक आहे इकडे। नाही म्हणजे मी सहजच फोन केला होता तुमच्या तब्येतीची चौकशी करायला। बरे आहात ना तुम्ही? हो मी बरा आहे। तुम्ही कसे आहात? हो हो आबा मी नंतर फोन करतो तुम्हाला। हॅलो, अहो पाटकर साहेब, हॅलो हॅलो। काय हो, त्यांना सुद्धा नाही माहित ना आनंदी कुठे येते? अगं आनंदी इथे नाहीये हे सुद्धा माहित नाहीये त्यांना। मग इतके दिवस ती कुठे आहे, काय करत असेल याची तरी त्यांना काय कल्पना असणार आहे? मालती, आबांना अंधारात ठेवले गेले जसं आपल्याला अंधारात ठेवले गेले। आनंदीची खरंच काळजी वाटते मला। ती कुठल्या संकटात जाईल काहीच कळत नाहीये। माझंच चुकलं। आनंदी जेव्हा माझ्याकडे आली होती ना तेव्हा तिला थांबवायला पाहिजे होतं। आनंदी तुझ्याकडे आली होती म्हणजे? कधी आली होती? आता नाही, ती मुंबईत आली होती तेव्हा। मग तुम्हाला आधी का नाही सांगितलंस? सांगणार होतो, पण तुम्ही तिच्याशी वाईट वागलात। तिला गावाला एकटीला सोडून आलात। म्हटलं तुमची चूक तुम्हाला कळू दे, पण झालं भलतंच। म्हणून तिला शोधायला मदत करतो, पण तिच्या काळजीपोटी। पण आता ती कुठे आहे, काय करते काहीच कळत नाही। बबन चूक माझीच आहे। मी नंदूच्या घरी गेलो होतो तिला आणायला, पण मी तिथे पाहिलं ती तिच्या कामात रमली होती। काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न चालू होता तिचा। मला वाटलं तिला तिचा वेळ द्यावा, तिला त्रास देऊ नये, म्हणून मी निघून आलो। हीच माझी चूक झाली। मी त्या घरात तिला ठेवायला नव्हतं पाहिजे।
मला जर का माहित असं की असं काही घडणार असेल तर मी तिला कधीच तिथे ठेवलं नसतं, तिला घरी घेऊन आलो असतो मी. इतकं सोपं वाटलं का तुम्हाला आनंदीला परत घरी आणणं? हा? किती वाईट वागला तो तिच्याशी. ती जगाच्या पाठीवर कुठेही जाईल पण तुमच्याकडे यायची नाही. आता मी एकटा जातो आणि तिला शोधतो. हा बाबा बोला. राघव, तू घरी ये. काय झालं? सगळं नीट आहे ना? ताबडतोब घरी ये. अहो तुम्ही शांत व्हा बघू आधी. मी पाणी देऊ का तुम्हाला? नको, मालती, मला हे सगळं सहनच होत नाहीये. अगं ही फसवणूक आहे ग आबांची. त्यांना खरं कळायलाच हवं. बाबा आनंदी सापडेल, आपण सगळे शोधून काढू तिला. बाबा आनंदीबद्दल काय कळलं? अहो राघव, आनंदी मुंबईला परत आली आहे पण ती तुझ्यासोबत नाहीये हे तिच्या आबांना माहीतच नाहीये का? तिच्या आबांना अंधारात ठेवले तुम्ही. त्यांना वाटतं इथे सगळं नीट चाललंय. ती तुझ्यासोबत सुखानं नांदतेय. संसार चांगला सुरू आहे, तिची कामं सुरू आहेत असं त्यांना वाटतंय. पण हा सगळा काय प्रकार आहे? बाबा हो काय करताय तुम्ही? तुम्ही नका ना स्वतःला त्रास करून घेऊ. काय विचारतोय मी राघव? तुझ्या या शांत राहण्याचा काय अर्थ लावायचा मी? बाबा तुम्ही शांत व्हा, मी तुम्हाला सगळं सांगतो. बसा. माझ्याशी अजिबात नातं जोडू नकोस. मला बाबा वगैरे म्हणू नकोस. अरे ज्याला माणसांची, नात्याची, त्यांच्या भावनाची कदर नाही ना त्याच्याशी मला कुठलंही नातं जोडायचं नाहीये. अरे तुला लाज कशी वाटत नाही रे? अहो हे असं काय बोलताय तुम्ही? आणि किती मोठ्याने बोलताय? आवाज सगळा बाहेर जातोय ना. काय चुकीचं बोललो मी? काय चुकीचं बोललो मी? अरे याच्यामुळे एका बापाची मुलगी हे जग सोडून गेली. दुसऱ्या मुलीच्या बापाला यानं अंधारात ठेवलंय. काय रे, आनंदीला काही झालं तर तिच्या बापाला काय तोंड देणार आहेस? काय सांगणार आहेस तिला तू? अरे त्या बापाला आपली मुलगी कुठे आहे, ती सुखरूप आहे की नाही हे माहित करून घेण्याचा हक्क नाही आहे का? अरे त्या बापाची मुलगी लग्न करून तुझ्याकडे आली म्हणजे त्या बापाचा हक्क संपला का? अरे आबा बिचारे गावाला या विचारात राहत आहेत की मुंबईत त्यांची मुलगी सुखरूप आहे. आणि असा कसा वागतोयस रे तू राघव? बाबा राघव, त्या पोरीच्या जीवाला काही झालं तर काय होईल? बाप म्हणून मी त्यांची अवस्था समजू शकतो, कारण मी माझ्या मुलीला गमावलंय. आता त्यांची तरी मुलगी गमावू नये. एक बाप असून तुला त्यांची माया, त्यांचं दुःख कळत नाहीये का रे? अरे चिंगी, थोडा वेळ तुझ्या नजरेआड झाली तर तुला त्रास होतो ना, मग त्या बापाला किती त्रास होत असेल? अरे त्यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले आनंदीला, आणि मूर्ख माणसा तू तिला घराबाहेर जाऊच कसं दिलंस? ओर कुठे काहीच माहित नाही आणि तिलाच काही बाबा पाणी का पाणी? बाबा पाय सरळ करा, पाय सरळ करा. बाबा बाबा मी डॉक्टरांना फोन लावतो. तू डॉक्टरांना फोन कर, लवकर फोन कर तू. आई आई त्यांना पाणी दे. पायला मुंग्या होत आहेत का तुमच्या? त्याला येत आहेत का मुंग्या? तुम्ही आई आई हळू हळू
हात लावू नको मला. आई ऐक माझा हात धर, तुला त्रास होईल पायाला. आई त्रास मला दुखण्याचं नाही होतंय, दुखावलं जाण्याचं होतंय. दूर राहा माझ्यापासून. देवा काय रे, आई काय घडतंय मला समजत नाही. आनंदी सापडू दे रे देवा. राघव अरे केलास का तू डॉक्टरांना फोन? मी लावतोय, फोन लावतोय. होय, यांचं काय? गप्प बस. काय होतं काका काय झालं? पटकन काय झालं? काय मला ते थांबव त्याला. थांबव काय? डॉक्टरांना बोलवायला नको का? मला औषध पाणी नको. डॉक्टरकडे न जाऊन कसं चालेल मला सांगा. आता हट्टीपणा नाही करत. नाही तर मी काय म्हणते हॉस्पिटलमध्ये घेऊन चल. आई म्हणते ते बरोबर आहे, आपण तुम्हाला ऍडमिट करू काका. मी नाही जाणार डॉक्टरकडे. मला औषध पाणी नको. मी माझ्या मुलीला सांभाळायला होतं. तिला सांभाळायला होतं मी. आज आनंदीची अवस्था माझ्यामुळे झाली. मी तिच्याकडे नीट लक्ष ठेवलं नाही. मी तिला पोरगी बांधला, पण तिला सांभाळू शकलो नाही. आज त्याची शिक्षा मला व्हायलाच हवी. मी कुठलेही औषधोपचार घेणार नाही जोपर्यंत आनंदी सापडत नाही. असं काय हट्ट करता हो तुम्ही? बरोबर बोलतायत मालतीताई. नाही मानते, मी कुठेही जाणार नाही. मी डॉक्टरकडे जाणार नाही. मी कुठलंही औषध पाणी घेणार नाही. माझी पोर जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत माझा जीव गेला ना तरी चालेल. असं काय करता तुम्ही? बाबा नाही, काही झालं ना तरी मी तुम्हाला त्रास नाही होत देणार. मी आकाश पाताळ एक करीन आणि आनंदीला घेऊन येईन. बाबा त्रास नका करून घेऊ तुम्ही. आलेच मी. आनंदी हे पण अहो तुम्ही इथे काय करता? तू कसला विचार करतेस? मी तुला खूप शोधलं. तू त्या नंदूचं घर सोडलंस ना? सोडलं मी त्यांचं घर. पण रमाताई मी बरी आहे, माझी काळजी नका करू तुम्ही. आणि मी इथे थांबायला वगैरे आले नाहीये. मी इथून निघून जाणार. आनंदी कुठे जाणार आहेस तू? नाही माहिती मला, पण घर सोडण्याचा निर्णय माझा होता ना, तर यापुढे काय करायला हवं ते पण मीच ठरवायला हवं रमाताई. तुम्ही काळजी नका करू माझी. नंदी मला तुझी काळजी नाही वाटत आहे. मला माहितीये काही झालं ना तर तू ते बरोबर सांभाळून घेशील. तशी खंबीर आहेस तू. तुला काही झालं तर मी आहेच ना. मला आता तुझी काळजी नाही वाटत आहे. मी तुझ्यासाठी नाही, मी इथे आले ते माझ्या बाबांसाठी. भीक मागायला आले. काय? हो आनंदी, बाबांची तब्येत खूप बिघडली आहे. काय झालं बाबांना? आज सकाळी आम्ही सिलेंडर आणायला गेलो होतो. त्यांनी तुला बघितलं रस्त्याने चालताना. त्यांनी तुला खूप हाका मारल्या, तुझ्या मागे येण्याचा प्रयत्न केला, पण तुझं लक्ष नव्हतं. तू पुढे निघून गेलीस. त्यांना कळलं नाही तू कुठे गेलीस ते. त्यांना खूप त्रास होतोय. त्यांना कळत नाहीये आपण तिच्यासाठी काहीच करू शकलो नाही याचं त्यांना वाईट वाटतंय. त्यांची तब्येत खूप बिघडली आनंदी. ते डॉक्टरांकडे यायला तयार नाहीयेत. ते औषध घ्यायला तयार नाही. ते खूप हट्टी आहेत आनंदी. त्यांना तुझ्यासाठी काहीतरी करायचंय. आणि मला माहितीये, मला समजू शकतं की तू खूप स्वाभिमानी आहेस. तू अशीच घरी येणार नाहीस. मला तुझ्या भावनांचा पूर्ण आदर आहे. पण आनंदी आता या क्षणी बाबांना तुझी खूप गरज आहे. तू आता घरी यायला हवंय. त्यांना तुझी गरज आहे. चल ना. रमाताई ते माझे पण बाबा आहेत. अशा अवस्थेत मी कशी सोडू शकते त्यांना? चला घरी जाऊयात. काय रे? साहेबांनो, आनंदीबद्दल काय कळलं का? नाही. राग वगैरे ठीक आहे,
पण असं जीवावर बेतेल असं का वागायचं माणसाने? आई गं, काय गं का मला कळत आहे. राघवा राघवा हळूहळू आनंदीला बघायला हवा. ए असं नाही चालणार बाबा. तिला सगळीकडे बघायला- शोधलं तिला, कुठेच नाही ती. पण आई, तुम्ही नंदुदादाकडे गेला होतात ना? वर्षाताई, काय झालं नक्की तिकडे? हे बघ बबन, आनंदी तिकडून निघाली आहे, नाहीये ती तिथे. काकांना दिसली ती आनंदीच होती. राघव राघव काहीतरी कर रे. यांची तब्येत जास्तच बिघडली. तुम्ही काळजी करू नका. आनंदी जिथे कुठे असेल मी तिला शोधून आणेन. नका काळजी करू. हा आनंदी, आनंदी तुला कळलं पाटकर आजारी येते. पापा छोडीनं आणलं ना तुला इथे आनंदी. बाबा बाबा आतमध्ये येत. बोल त्यांच्याशी. आता तूच समजावू शकतेस त्यांना. बाबा, मी आनंदी आले. मी आले. मी काय करताय बाबा? अहो झोपून राहा बरं, त्रास होईल तुम्हाला. आनंदी, बाळा कुठे होतीस तू? तुला एकटीलाच रस्त्यातून चालताना पाहिला. कुठेतरी चालली होतीस तू. बाळा कशी आहे? सगळं ठीक आहे ना? बरी आहे मी. माझं सगळं व्यवस्थित चाललंय बाबा. आता मी आले ना, तुम्हालाही बरं वाटेल. आणि हा काय हट्ट लावलाय तुम्ही? डॉक्टरांकडे जायचं नाही, औषधं घ्यायची नाही, असं करतं का कोणी? मी आले आता, माझं ऐकायचं तुम्ही. ऐकणार ना? बोलूयात डॉक्टरांना?
तपासून घेऊयात, बरं वाटेल तुम्हाला. मी ताबडतोब डॉक्टरना बोलावतो.